नमस्कार, मी कुंदन गौरकर, शिल्प निदेशक, मेकॅनिक मोटर व्हेइकल या पदावर शासकीय आदिवासी ITI हर्षी येथे कार्यरत आहे. तर लक्ष द्या, पेट्रोल वाहनामध्ये फ्युअल सप्लाय सिस्टीम व एअर इनटेक सिस्टीम मार्फत अनुक्रमे पेट्रोल व हवा ही कार्बोरेटर मध्ये येते. कार्बोरेटर मध्ये पेट्रोल व हवा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण तयार होऊन ते इंजिन सिलेंडरचे आत येते. इंजिन सिलेंडरचे आत येणे म्हणजे ही सक्शनची क्रिया आहे. आपण यापूर्वी अभ्यासलेलं असेलच. इंजिनच्या कार्यपद्धतीमध्ये सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट या 4 क्रिया होतात. सिलेंडरच्या आत मिश्रण येणे म्हणजे ही सक्शनची क्रिया आहे. त्याच्यानंतर आत आलेलं मिश्रण हे सिलेंडर मध्ये दाबल्या जाते म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक. त्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रोक एंडला दाबलेल्या मिश्रणावर स्पार्क प्लग द्वारे ठिणगी पाडली जाते म्हणजे त्यानंतर मिश्रण पेट घेऊन पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते आणि नंतर एक्झॉस्ट स्ट्रोकला जे जळालेले गॅसेस शिल्लक असतात ते वातावरणात सोडले जातात. तर अशा प्रकारे सक्शन स्ट्रोकच्या वेळी आलेलं सिलेंडर मध्ये आलेलं हवा व पेट्रोल याचं मिश्रण आणि त्या मिश्रणावर कॉम्प्रेशन स्ट्रोक एंडला जी ठिणगी पाडली जाते आणि त्या मिश्रणाचं ज्वलन घडवून आणले जाते. तर आज आपण वाहनामध्ये या ठिणगी पाडण्यासाठी जी वाहनामध्ये इग्निशन सिस्टीमची रचना केलेली असते, तर आज आपण इग्निशन सिस्टीमची माहिती पाहणार आहोत. या लेसन मध्ये इग्निशन सिस्टीमची आवश्यकता, इग्निशन सिस्टीमचे तत्व, प्रकार, बॅटरी इग्निशन सिस्टीम वाहनामध्ये देण्याचा उद्देश, भाग, रचना व प्रत्येक भागाचे कार्य, इग्निशन सिस्टीमची जोडणी तसेच कार्यपद्धती समजून घेणार आहोत. प्रथम इग्निशन सिस्टीमची आवश्यकता पाहू. स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकची शेवटी कॉम्प्रेस केलेली हवा व पेट्रोल यांचे मिश्रण पेटविण्यासाठी स्पार्क प्लग कडून ठिणगी पाडणे आवश्यक असते व स्पार्क प्लग कडून ठिणगी पाडण्यासाठी हाय व्होल्टेज करंटची आवश्यकता असते. वरील क्रिया घडवून आणण्यासाठी पेट्रोल इंजिनवर इग्निशन सिस्टीमची योजना केलेली आहे. पेट्रोल इंजिन मध्ये शक्ती निर्मितीच्या वेळेस सिलेंडर लाइनर मध्ये हवा व पेट्रोलचे प्रमाणबद्ध मिश्रण लो कॉम्प्रेस करून त्यावरील दाब वाढवला जातो व पिस्टन TDC ला पोहोचण्या अगोदर स्पार्क प्लग द्वारे ठिणगी टाकून ज्वलन घडवले जाते. स्पार्क टाकण्यासाठी एका इलेक्ट्रिकल सिस्टीमची आवश्यकता असते जिच्याद्वारे कंबशन चेंबर मध्ये हाय व्होल्टेज स्पार्क टाकला जाऊ शकतो. याकरिता इंजिनवर इग्निशन सिस्टीमची व्यवस्था केलेली असते. तर अशा प्रकारे हे इग्निशन सिस्टीमची आवश्यकता आहे. आता आपण इग्निशन सिस्टीमचं प्रिन्सिपल पाहू. कोणीतरी स्वतः हे करत आहे याच्यामध्ये. अरे रेषा उडत आहे, रेषा नाही उडायच्या तशा. रेषा उडू नका. कोणीतरी केलं ते क्लिअर करा ते. असं कोणी रेषा ओढू नका प्लीज, कृपा करून. बघा आपण आता प्रिन्सिपल पाहणार आहोत. इग्निशन सिस्टीम ही फॅराडे या शास्त्रज्ञाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर कार्य करते. पुढे इग्निशन सिस्टीमचे प्रकार बघा. इग्निशन सिस्टीम ही मुख्य दोन प्रकार पडतात इग्निशन सिस्टीमचे. पहिला प्रकार बॅटरी इग्निशन सिस्टीम, दुसरा प्रकार मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम. इग्निशन सिस्टीमच्या या 2 प्रकारापैकी नंबर 1 बॅटरी इग्निशन सिस्टीम ही बहुतेक सर्व मोठ्या गाड्यांवरील पेट्रोल इंजिनसाठी वापरात आहे.
बॅटरी इग्निशन सिस्टीम बाबत आपण पुढे सविस्तर बघणार आहोतच. नंबर 2, मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम ही स्वतः इग्निशन करंट निर्माण करून कार्य करणारी इग्निशन पद्धती आहे. यामुळे या इग्निशन पद्धतीत बॅटरीची आवश्यकता नसते. ही पद्धती 2 चाकी गाड्यावर पेट्रोल इंजिनवर वापरात आहेत. उदाहरणार्थ स्कूटर, मोपेड, मोटरसायकल, पोर्टेबल इंजिन इत्यादी. बॅटरी इग्निशन सिस्टीमचे रचनात्मक व कार्यात्मक बदलानुसार पुढील प्रकार पडतात. हे जे 4ही प्रकार आहेत हे बॅटरी इग्निशन सिस्टीमचे प्रकार आहेत. नंबर 1, बॅटरी किंवा सीबी पॉइंट इग्निशन सिस्टीम. नंबर 2, ट्रान्झिस्टराइज इग्निशन सिस्टीम. नंबर 3, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. नंबर 4, डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीम. इग्निशन सिस्टीमच्या या 4 प्रकाराबाबत आपण समजून घेऊ. नंबर 1, बॅटरी किंवा सीबी पॉइंट इग्निशन सिस्टीम. ही पद्धती पेट्रोल किंवा गॅसच्या बहुतेक मोटार गाड्यांवर वापरतात. उदाहरणार्थ मारुती 800, MS ॲडर इत्यादी. या इग्निशन पद्धतीमध्ये इग्निशन कॉइलद्वारे बॅटरीच्या 12 व्होल्टचे रूपांतरण साधारण 18 ते 30,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. नंबर 2, ट्रान्झिस्टराइज इग्निशन सिस्टीम. ही पद्धती आधुनिक बनावटीच्या गाड्यावर वापरतात. उदाहरणार्थ मारुती झेन. या सिस्टीमच्या सर्किटमध्ये ट्रान्झिस्टर युनिट हे इलेक्ट्रॉनिक स्विच प्रमाणे कार्य करते की ज्यामुळे इंजिनच्या कोणत्याही स्पीडला प्रायमरी कॉइलला होणारा विद्युत पुरवठा योग्य किमतीचा राहतो व त्याचे रूपांतरण पुढे अति उच्च सेकंडरी व्होल्टेज मध्ये होते आणि स्पार्क प्लगला हाय स्पीड मध्येही सतत योग्य दाबाचा विद्युत प्रवाह पुरविला जातो. तर अशा प्रकारे ही ट्रान्झिस्टराइज इग्निशन सिस्टीम. आता प्रायमरी सर्किट किंवा सेकंडरी सर्किट कसं असते हे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. सध्याच्या आधुनिक वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम वापरात आहे. यामध्ये कार्बोरेटर ऐवजी पेट्रोल इंजेक्टरचा उपयोग केलेला आहे. खास करून इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असणाऱ्या वाहनावर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम स्थित असते. बॅटरी व ट्रान्झिस्टराइज इग्निशन सिस्टीम मधील दोष दूर करून इलेक्ट्रॉनिक ह्या 2 सिस्टीम मधील दोष दूर करून इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम ही सुधारित पद्धती अस्तित्वात आली. इग्निशन सिस्टीमची कार्यक्षमता व कार्यातील अचूकपणा वाढविण्यासाठी इसवी सन 1972 पासून अमेरिकन क्रिसलर व जनरल मोटर्स या कंपनीच्या परदेशी मोटार कारवर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचा उपयोग करण्यात आला. MPFI म्हणजे मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन व ECU म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट असणाऱ्या गाड्यांवर इलेक्ट्रॉनिक इग्निशन पद्धती असते. उदाहरणार्थ सेंट्रो आहेत, Audi A4 आहेत, महिंद्रा XV500 या वाहनावर, तसेच काही KTM ड्युके 390cc व डुकाटी सुपर स्पोर्ट या बाईकवर ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बघाव्यास मिळते. इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉइलद्वारे बॅटरीच्या 12 व्होल्टचे रूपांतर साधारण 40 ते 46,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. हा करंट हाय व्होल्टेज व हेल्दी असल्यामुळे मिश्रणाचे ज्वलन चांगल्या प्रकारे होऊन कार्यक्षम पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते. तसेच पोल्युशन कमी होते, मायलेज व ऍव्हरेज चांगला मिळतो. या सिस्टीमचे मेंटेनन्स पण कमी असते. त्याच्यानंतर हा जो 4था प्रकार आहे बघा, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम नंतरची ही सुधारित आवृत्ती आहे बघा, डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम. मल्टी सिलेंडर इंजिनवर डिस्ट्रीब्युटर शिवाय ही इग्निशन सिस्टीम कार्य करते. आपण आता बाकीच्या ज्या वरच्या आपण सिस्टीम पाहिले याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असते आणि डिस्ट्रीब्युटर काय करतो, इग्निशन कॉइलकडून आलेला हाय व्होल्टेज करंट स्पार्क प्लगला फायरिंग ऑर्डर प्रमाणे वितरित करतो. पण आपण हा जो 4था प्रकार आपण पाहत आहे हा डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम आहे. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर नाही, म्हणून या इग्निशन सिस्टीमला डिस्ट्रीब्युटर
लेस इग्निशन सिस्टीम असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम नंतरच्या सुधारित रचनेमध्ये डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम वापरात आली, ज्यात इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमच्या डिस्ट्रीब्युटर ऐवजी नंबर ऑफ इंडक्शन किंवा इग्निशन कॉईल वापरले आहेत. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर रिप्लेस करून इग्निशन कॉईल वापरले, नंबर ऑफ प्रत्येक सिलेंडर नुसार वेगवेगळ्या इग्निशन कॉईल वापरलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम किंवा गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम असणाऱ्या गॅसोलिन पेट्रोल इंजिनवर ही इग्निशन सिस्टीम वापरण्यात आलेली आहे. ही इग्निशन सिस्टीम V6 व्हॉल्क्सवॅगन वाहनावर तसेच दुकाटी सुपर स्पोर्ट या बाईकवर तुम्हाला बघाव्यास मिळतात. या इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉईल द्वारे बॅटरीच्या 12 व्होल्टचे रूपांतरण साधारण 40 ते 70,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. हा करंट हाय व्होल्टेज व हेल्दी असल्याने मिश्रणाचे ज्वलन चांगल्या प्रकारे होऊन कार्यक्षम पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते, प्रदूषणावर नियंत्रण राहण्यास मदत होते, तसेच या सिस्टीमचे मेंटेनन्स कमी प्रमाणात आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण हे जे चारही प्रकार पाहिलेले आहे, याच्यामध्ये जर आपण हाय व्होल्टेज कम्पेअर केलं सगळ्या सिस्टीमचं, तर बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये द्वारे साधारण जे बॅटरी 12 व्होल्टची असते आणि इग्निशन कॉईल ही साधारण ती पण 12 व्होल्टची असते आणि याच्यामधून जो करंट निर्मिती होते ती 20,000 ते 24,000 रेंज आपण सांगायचं झालं 20,000 ते 30,000 पर रेंज सांगितलं जाते, एवढी करंटची निर्मिती होते. आणि याच्यानंतर जर आपण इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये ह्या सिस्टीमचा विचार केला तर याच्यामध्ये साधारण 40 ते 46,000 व्होल्ट 12 व्होल्टच्या म्हणजे बॅटरीच्या 12 व्होल्ट घेऊन इग्निशन कॉईल एवढ्या करंटची निर्मिती करते 40 ते 46,000. आणि आपण जर चौथ्या सिस्टीमचा जर कम्पेअर केलं तर याच्यामध्ये आहे 40 ते 70,000 व्होल्ट. बघा, याच्यामध्ये व्होल्टेज काय केलेलं आहे, वाढवलेला आहे. याचा अर्थ असा होतो की व्होल्टेज जेवढं जास्त असेल तेवढं मिश्रणाचं ज्वलन हेल्दी करंट मिळतो आणि मिश्रणाचं ज्वलन चांगल्या प्रकारे होते आणि पॉवरफुल पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते, मायलेज चांगला मिळतो आणि प्रदूषणावर नियंत्रण सुद्धा ठेवता येते. अशा प्रकारे या 4 सिस्टीम आपण समजून घेतल्या. प्रथम आता आपण या 4 सिस्टीम पैकी आपण प्रथम इग्निशन सिस्टीम मधील बॅटरी किंवा सीबी पॉइंट टाइप इग्निशन सिस्टीम या प्रकाराबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया. बॅटरी इग्निशन पद्धतीचा मुख्य उद्देश बॅटरीच्या 12 व्होल्टेजचे हाय व्होल्टेज मध्ये रूपांतरण करून इंजिनच्या फायरिंग ऑर्डरनुसार प्रत्येक स्पार्क प्लगला हाय व्होल्टेज करंट पुरवणे, तसेच स्पार्क प्लग कडून सिलेंडर मध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकची शेवटी ठिणगी पाडून हवा व इंधनाच्या मिश्रणाचे ज्वलन करणे हा होय. तसेच पुढे आता आपण तत्व पाहू. बॅटरी इग्निशन सिस्टीम ही फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर कार्य करते. ते तत्व पुढील प्रमाणे आहे. जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात फिरवला असता चुंबकीय रेषांमध्ये बदल निर्माण होऊन त्या कंडक्टर मध्ये विजेचा दाब निर्माण होण्याच्या क्रियेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात. अशा प्रकारे बॅटरी इग्निशन सिस्टीम ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर कार्य करते. त्यानंतर बॅटरी इग्निशन सिस्टीम मधील भाग पाहू. बॅटरी इग्निशन पद्धतीत खालील भागांचा समावेश होतो. नंबर 1 बॅटरी, नंबर 2 इग्निशन स्विच, नंबर 3 एमिटर, नंबर 4 इग्निशन कॉईल किंवा त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो, कारण याच्यामध्ये व्होल्टेज स्टेप अप केले जाते. डिस्ट्रीब्युटर, नंबर 5 डिस्ट्रीब्युटर अँड सीबी पॉइंट, नंबर 6 कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर ज्याला आपण म्हणतो, नंबर 7 स्पार्क प्लग, नंबर 8 बॅटरी केबल किंवा लो टेन्शन वायर्स, नंबर 9 हाय टेन्शन लीड किंवा वायर्स,
अशा प्रकारे बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये या भागांचा समावेश होतो. आता प्रत्येक भागाची रचना व कार्य पाहू. प्रथम आपण बॅटरी बाबत पाहायचं आहे आपल्याला. पहिले बॅटरीमध्ये विद्युत शक्ती रासायनिक स्वरूपात साठवलेली असते. इंजिन चालू असताना अल्टरनेटर कडून घेतलेली विद्युत शक्तीचे विद्युत प्रवाहात रूपांतरण करून वापरली जाते. म्हणजे बॅटरी कडून इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइलला 12 व्होल्टचा डीसी प्रवाह विद्युत प्रवाह पुरविला जातो. त्यानंतरचा पार्ट आहे इग्निशन स्विच. कंपार्टमेंट मध्ये डॅशबोर्डवर फिट केलेला असतो. गाडी चालू बंद करण्याचे काम इग्निशन स्विच काम इग्निशन स्विच करून केले जाते. इग्निशन अशा पद्धतीने बघा बॅटरी आणि इग्निशन कॉइल यांच्यामध्ये इग्निशन स्विच बसलेली दिसते. त्यानंतर एमिटर. इंजिन चालू असताना बॅटरी चार्ज होते किंवा नाही व ती किती एम्पियर रेटने चार्ज होते हे ड्रायव्हरला समजण्यासाठी एमिटर हा डॅशबोर्डवर फिट केलेला असतो. तसेच चार्जिंग सिस्टीम मधील बिघाड किंवा सिस्टीम सुरळीत कार्यान्वित आहे हे समजण्यासाठी डॅशबोर्डवर चार्जिंग इंडिकेटर दिलेला असतो. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इग्निशन कॉइल. इग्निशन सिस्टीम मध्ये इग्निशन कॉइल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. अर्थात इग्निशन कॉइल हे इग्निशन सिस्टीम मधील हृदय आहे. इग्निशन इग्निशन कॉइल मध्ये जर बिघाड झाला तर इंजिन सुरळीत चालणार नाही. बॅटरीचा 12 व्होल्ट विद्युत प्रवाह स्पार्क प्लग करून चिमणी पाडण्यास पुरेसा होत नाही. यासाठी बॅटरीच्या 12 व्होल्टचे 20,000 ते 25,000 व्होल्ट मध्ये रूपांतर करण्यासाठी इग्निशन कॉइल वापरतात. म्हणून इग्निशन कॉइलला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात. कारण यामध्ये बॅटरीच्या 12 व्होल्टचं 20,000 ते 25,000 व्होल्ट मध्ये इग्निशन कॉइल द्वारे रूपांतरण होते. त्याच्यामुळे त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हटलेलं आहे. व्होल्टेज वाढवते ते काम इग्निशन कॉइल मध्ये प्रायमरी वाइंडिंग करून केले जाते. आता आपण इग्निशन कॉइल बघूयात. अशा प्रकारे इग्निशन कॉइल असते. ही इग्निशन कॉइल आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये ही प्रायमरी टर्मिनल आहे. प्रायमरी टर्मिनल म्हणजे साइड टर्मिनल आहे ते. यालाच प्रायमरी वाइंडिंगचं एक टोक जुळलेलं असते आणि दुसरं टोक दुसऱ्या साइड टर्मिनलला जुळलेलं असते. अशा प्रकारे प्रायमरी वाइंडिंग ही दोन्ही टोकांना जुळलेली असते. आधुनिक वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वापरात आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉइल द्वारे 12 व्होल्टचे रूपांतर साधारण 45 ते 46,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. त्यामुळेच मिश्रणाचे ज्वलन व्यवस्थित होते, प्रदूषण होत नाही, मायलेज पण चांगला मिळतो. सध्याच्या वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचा वापर होत आहे. अशा प्रकारे ही इग्निशन कॉइल कॅन टाइप आहे. 4 टाइप वर कॅन टाइप इग्निशन कॉइल असते. 4 टाइप इग्निशन कॉइल ऑटोमोबाईल मध्ये वापरतात व कॅन टाइप इग्निशन कॉइल हे ऑटोमोबाईल 4 व्हीलर वर वापरतात व 4 टाइप ही 2 व्हीलर वर वापरतात. या इग्निशन कॉइल मध्ये लॅमिनेटेड आयर्न कोर असतो व या कोर वर प्रथम सेकंडरी वाइंडिंग
केलेली असते. या वाइंडिंगची वायर फाईन इन्सुलेटेड असते, त्याला फुटेड असते, शॉर्ट नो व्हावळ म्हणून. या फाईन इन्सुलेटेड ही वायर फाईन इन्सुलेटेड असून तिच्या फेऱ्यांची संख्या, वायरच्या फेऱ्यांची तारांची संख्या ही 21,000 पर्यंत असते. या वाइंडिंग साठी वापरलेल्या वायरचा गेज साधारणतः 38 ते 40 इतका असतो. सेकंडरी वाइंडिंगचे एक टोक इग्निशन कॉइलच्या सेंटर टर्मिनलला जोडलेले असते. अशा प्रकारे सेंटर टर्मिनलला जोडलेले असते एक टोक, आणि दुसरे टोक प्रायमरी वाइंडिंगला जोडलेले असते किंवा आतील बाजूने इग्निशन कॉइलच्या केसिंगला अर्थ केलेले असते. सेकंडरी वाइंडिंग वर प्रायमरी वाइंडिंग केलेले असते. अशा प्रकारे ही सेकंडरी वाइंडिंग तुम्हाला दिसते. सेकंडरी कॉइल सॉफ्ट आयर्न कोअर, याच्यावर सेकंडरी वाइंडिंग केलेली असते. सेकंडरी वाइंडिंग वर प्रायमरी वाइंडिंग केलेली असून या वाइंडिंग साठी वापरलेली वायर सुद्धा फाईन इन्सुलेटेड असते. परंतु सेकंडरी वाइंडिंगच्या वायरपेक्षा प्रायमरी वाइंडिंग वायर जाड असते. या वाइंडिंग साठी 18 ते 20 गेजची वायर वापरलेली असते. यांच्या फेऱ्यांची संख्या 200 ते 300 इतकी असते. या वाइंडिंग वायरची दोन्ही टोके इग्निशन कॉइलच्या दोन्ही साइड टर्मिनलला जोडलेली असतात. अशा प्रकारे साइड टर्मिनलला जोडलेली असतात. अशा प्रकारे प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग ह्या व्हॅक्स पेपरद्वारे एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतात. इग्निशन कॉइलचे तळाला पोर्सेलिन इन्सुलेटर अथवा स्पेशियल ऑइल भरलेले असते. इग्निशन कॉइल जेव्हा गरम होते तेव्हा हे ऑइल कूलिंग एजंटचे काम करून इग्निशन कॉइल मधील उष्णता कमी करते. अशा प्रकारे इग्निशन कॉइलचं कार्य आहे. त्याच्यामध्ये आता आपण पुढील पार्ट जो आहे तो डिस्ट्रीब्युटर पाहणार आपण. हा बघा डिस्ट्रीब्युटर, हा डिस्ट्रीब्युटर आहे आणि याच्यावर मेकॅनिझम दाखवलेले आहेत दोन, एकूण ऍडव्हान्स मेकॅनिझम आणि सेंट्रिफ्युगल ऍडव्हान्स मेकॅनिझम. करंट हा ऍडव्हान्स कंबशन चेंबर मध्ये ऍडव्हान्स करंट पाडण्यासाठी या मेकॅनिझमची व्यवस्था असते. इंजिनच्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे प्रत्येक स्पार्क प्लगला कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी करंट पुरवण्याचे काम डिस्ट्रीब्युटर कडून केले जाते. तसेच सीबी पॉइंटची उघडझाप करण्याचे काम डिस्ट्रीब्युटर शॉपवरील कॅम लोक कडून केले जाते. तसेच इंजिनचा स्पीड वाढल्यानंतर सेंट्रिफ्युगल ऍडव्हान्स मेकॅनिझम पद्धतीने स्पार्क ऍडव्हान्स काढण्याचे काम डिस्ट्रीब्युटर कडून केले जाते. अशा प्रकारे ही डिस्ट्रीब्युटरचं कार्य आहे. आता आपण सीबी पॉइंट पाहू. हा सीबी पॉइंट आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी सर्किट जोडणे व तोडणे म्हणजे प्रायमरी सर्किट पूर्ण करणे हे सीबी पॉइंटचं काम आहे. त्यामध्ये एक पॉइंट फिक्स केलेला असतो व दुसरा पॉइंट मुव्हेबल असून तो डिस्ट्रीब्युटर मधील कॅमच्या सहाय्याने उघडला व बंद केला जातो. अशा प्रकारे हा कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट म्हणजे सीबी पॉइंट आहे. सीबी पॉइंट हे प्लॅटिनम अथवा टंगस्टन धातूचे बनवलेले असते. प्रायमरी सर्किट जोडणे व तोडण्याचं मुख्य कार्य ह्या सीबी पॉइंट कडून केले जाते. त्याच्यानंतर हा कंडेन्सर बघा. कंडेन्सरला कॅपॅसिटर सुद्धा म्हणतात. कंडेन्सरचा अर्थ क्षणिक विद्युत संग्राहक असा करता येईल. कंडेन्सरची कॅपॅसिटी मायक्रोफॅरेड मध्ये मोजतात. ऑटोमोबाईल बॅटरी इग्निशन सिस्टीम साठी सर्वसाधारण 0.20 ते 0.30 मायक्रोफॅरेड या कॅपॅसिटीचे कंडेन्सर वापरतात. हा प्रायमरी सर्किट मध्ये डिस्ट्रीब्युटर असेंब्ली मधील सीबी पॉइंट टर्मिनल वर पॅरेलल समांतर पद्धतीने हा जोडलेला असतो. सीबी पॉइंटला पॅरेलल समांतर पद्धतीने जोडलेला आहे.
सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीत असताना चार्ज होणे व सीबी पॉइंट ओपन झाल्यानंतर प्रायमरी सर्किट मधील इंड्यूस्ड करंट सीबी पॉइंट मधील अर्थिंग पॉइंट वर झेप घेण्याचा प्रयत्न करतो व त्यावेळी चार्ज कंडेन्सर करंट बाहेर फेकतो. याचा दाब जास्त असल्यामुळे किकबॅक करून त्यास नाहीसा करतो. त्यामुळे सीबी पॉइंट वर स्पार्किंग होत नाही, सीबी पॉइंट वर स्पार्किंग होत नाही किंवा खड्डे पडत नाही. सीबी पॉइंट जळण्यापासून सुरक्षित राहतो किंवा खड्डे पडत नाही. तसेच प्रायमरी सर्किट चांगल्या प्रकारे कोलॅप्स होते व हाय व्होल्टेज प्रवाहाच्या निर्मितीला मदत होते. अशा प्रकारे हा छोटासा पार्ट आहे, पण इग्निशन बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा स्पार्क प्लग, हा सुद्धा अशा प्रकारे केलेला आहे. अशा प्रकारे फिक्स आहे. त्याच्यामध्ये हालचाल होऊन हा पॉइंट बंद होतो आणि उघडतो. अशा प्रकारे प्रायमरी सर्किट जोडल्या जाते. त्याच्यानंतर ही कंप्लीट तुम्हाला असेंबली दिसते, इग्निशन कॉइल, डिस्ट्रीब्युटर आणि स्पार्क प्लग. आपल्याला आता स्पार्क प्लग बाबत माहिती पाहिजे. स्पार्क प्लग हे सिलेंडर हेड मध्ये फिट केलेले असतात. इग्निशन सिस्टीम मधील स्पार्क प्लग हा शेवटचा घटक असून स्पार्क प्लग द्वारा इग्निशन सर्किट मधील सेकंडरी सर्किट पूर्ण केले जाते. डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट कॉम्प्रेशन स्ट्रोकचे शेवटी सिलेंडर मिश्रणावर स्पार्क प्लग द्वारा मिश्रण फिरवले जाते. स्पार्क प्लग मध्ये हाय मारत जाताना स्पार्क पडतो. अशा प्रकारे स्पार्क प्लग हा डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट लिकेज न होऊ देता कंबशन चेंबर मध्ये मिश्रणावर ठिणगी पाडण्याचं कार्य या स्पार्क प्लग कडून केले जाते. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे हाय टेन्शन वायर्स. इग्निशन कॉइल मध्ये निर्माण झालेला हाय व्होल्टेज करंट डिस्ट्रीब्युटरला व डिस्ट्रीब्युटर कडून प्रत्येक स्पार्क प्लगला देण्याचं काम हे हाय टेन्शन लीड द्वारे होते. तसेच लो टेन्शन वायर बॅटरीचा लो व्होल्टेज करंट भागांना पुरवण्याचं काम या केबलद्वारे केले जाते, लो टेन्शन केबलद्वारे. आता बॅटरी इग्निशन सिस्टीमची जोडणी कनेक्शन समजून घेऊ. अशा प्रकारे बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल हे अर्थ केलेले असते. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इग्निशन स्विचला जोडलेला असतो. एका पॉइंटला इग्निशन स्विचच्या दुसऱ्या टर्मिनल पासून वायर ही इग्निशन कॉइलच्या हा ब्लास्ट रेजिस्टर्स आहे. ब्लास्ट रेजिस्टर्स मार्फत इग्निशन कॉइलच्या
प्लस टर्मिनलला म्हणजे पी टर्मिनलला जोडलेली असते. काही गाड्यांवर इग्निशन स्विच कडून डायरेक्ट इग्निशन कॉइल ला प्रवाह न देता तो ब्लास्ट रजिस्टर्स मार्फत पुरवला जातो. हा ब्लास्ट रजिस्टर्स आहे, म्हणजे तिथे त्याचे व्होल्टेज कमी केले जाते. रेजिस्टन्स मुळे इग्निशन कॉइल व सीबी पॉइंट लवकर खराब होत नाही. इग्निशन कॉइल गरम होत नाही. इग्निशन कॉइल प्रमाणापेक्षा जास्त तापल्यास हाय व्होल्टेज करंट कमी प्रतिकार निर्माण होतो किंवा काही वेळा तो निर्माण होत नाही, त्यामुळे इंजिन बंद पडते. त्यामुळे हे महत्वाचे कार्य ब्लास्ट रजिस्टर कडून केले जाते व इग्निशन कॉइल खराब होण्यापासून बचाव होतो. इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनल पासून म्हणजे याला मायनस किंवा टी टर्मिनल म्हणजे डिस्ट्रीब्युटर टर्मिनल असं म्हणतात. तर इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनल पासून वायर डिस्ट्रीब्युटर मधील सीबी पॉइंट टर्मिनलला जोडलेली असते. सीबी पॉइंट टर्मिनल अशा प्रकारे सीबी पॉइंट टर्मिनल तुम्हाला दिसतो. सीबी पॉइंट टर्मिनल पासून एक वायर कंडेन्सरला अशा प्रकारे ती वायर तुम्हाला कंडेन्सर सुद्धा जोडलेला दिसतो. कंडेन्सर अर्थ केलेला असतो. इग्निशन कॉइलच्या सेंटर टर्मिनलची वायर डिस्ट्रीब्युटर कॅपवरील सेंटर टर्मिनलला जोडलेली असते. अशा प्रकारे इग्निशन कॉइलचा हा सेंटर टर्मिनल आहे, बॅकलाइट टर्मिनल. अशा प्रकारे हा इथून डिस्ट्रीब्युटरच्या सेंटर टर्मिनलला हाय टेन्शन वायर जोडलेली आहे. ही हाय टेन्शन वायर आहे, आपण हाय टेन्शन लीड वायर आहे, स्पार्क प्लग लीड. आणि हे लो टेन्शन वायर तुम्हाला दिसते सीबी पॉइंट पर्यंत. व त्यानंतर डिस्ट्रीब्युटर कॅपच्या साइड सॉकेट पासून वायर हाय टेन्शन लीड ह्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लग ला जोडलेले असतात. अशा प्रकारे इग्निशन सिस्टीम मध्ये कनेक्शन किंवा जोडणी केलेली असते. आता आपण बॅटरी इग्निशन सिस्टीमची कार्यपद्धती